कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सूर्या, हिजूचं लग्न तुझ्या फायद्याचं ठरलं बरं का. हा, आता लग्नात थोडा गोंधळ झाला तेव्हा मला वाटलं होतं बहुतेक तुझा सगळा खर्च पाण्यात जातोय का काय, पण नाही, लगीन चांगलं झालं, स्थळ पण चांगलं मिळालं. हं? हा, पण शत्रुबायांसाठी काही खर्चच करावा लागला नाही. अहो पण लग्नात तसा खर्च केला की, पण तो सगळा समीर रावांसाठी होता. शत्रुबायांसाठी कुठं काय खर्च करावा लागला. हा, तेव्हा आपलं मला वाटलं होतं की आज येताना तू त्यांच्यासाठी काहीतरी घेऊन यायला पाहिजे. ये छत्री, काय बोलतो कळतंय का तुला? अरे तेजू सारखी चांगली पोरगी आपल्या चिरंजीवांना बायको मिळाली, अजून काय पाहिजे आपल्याला? जाऊ बापू, आम्हाला तुमच्याकडनं काहीच अपेक्षा नाही. आता तुम्हालाच काही तुमच्या बहिणीसाठी प्रेमाने करायचं असेल तर आम्ही काय अडवणार. डॅडी, मला जमल तसं जमल ते नक्की करीन. हा. छत्री काका, बरं झालं तुम्ही आठवण करून दिली. डॅडी, सूर्या तर त्याची नीट जबाबदारी पार पाडेल, पण काल कोणीतरी गफलत केली जबाबदारी पार पाडायला. म्हणजे नाही म्हणजे तेजूला मिळालेलं आहेर कोणीतरी घेऊन गेलं. काय? कोण घेऊन गेलं? ए छत्री, शोधून काढ. काळजी करू नका, आम्ही देऊ ते पैसे. असं आहेर नेणं चुकीचं आहे. नाही नाही डॅडी, त्याची काही गरज नाहीये, कारण आहेर हा आपल्याच घरात आहे. हो, ते आतल्या रूम मध्ये ठेवलंय, म्हणजे चुकूनच आला असेल ना. पण डॅडी, मला काय वाटतं की आता ह्या लग्नाचा सगळा खर्च सूर्याने केलाय, तर आहेर पण त्यालाच मिळायला हवा ना. ए छत्री, इकडे कसं आलं ते पोत? मला म्हणजे ताबडतोब सगळ्याच्या सगळं जावई बापूंच्या हवाली करून टाक. सगळे आपण त्यातले काही पाहुणे आपले होते. आपले? अरे काही जण आपल्या ओळखीचे होते म्हणून काय ते आपले पाहुणे झाले का? अरे लग्न त्याच्या बहिणीचं होतं, हे पाहुणे बी त्याच्या घरचे होते सगळे, तर तो आयर बी त्यांचा आहे. देऊन टाक त्यांना, चाल. अहो डॅडी, नको, अहो त्याची काहीच गरज नाही. हे बघा, तेजू आता ह्या घरची सून झाली, हे सगळं तिचंच आहे, त्यामुळे ना ते सगळे इथंच राहू दे डॅडी, नको मला काय. सूर्या, अरे डॅडींना कशाचीच कमी नाही, आणि ते आपल्या तेजूला काहीही कमी पडू देणार नाहीयेत. बघ, ह्या लग्नाचा सगळा खर्च तू केलायस रे. आहेर घे, तेवढीच तुला मदत होईल. आणि तू हा आहेर घेतलास ना तर डॅडींनाही खूप बरं वाटेल. हो ना डॅडी? होय तर. ए चल, देऊन टाक, देऊन टाक. हा हो, पण ते पोत लई जड आहे. तुम्ही उचलून बघितलंय का? मला वाटलं की चुकून आलंय. पण काका, तुम्ही काळजी करू नका, आम्ही सगळे आहोत ना ते पोतं उचलायला. हो ना? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.